हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या सिरियलकडे वळूया. तर आपण पाहणार आहोत हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आपण कालच्या भागात पाहिलंच होतं की मालतीने राणीला त्रास देण्यासाठी काय आणि किती कटस्थारण रचलं आहे. तर त्यानंतर इकडे आता त्यामध्येच आबा आणि इंद्रा देखील तिथे पोहोचलेले आहेत. तर त्यानंतर त्या दोघांनीही पाहिलं आहे की राणीच्या हाताला किती लागलं आहे. तर त्यावेळी इंद्रा तिथे येतो आणि राणीला म्हणतो की राणी, एवढं कशाने लागले, काय झाले तुझ्या हाताला एवढं. तर आता राणी रडत असते आणि त्यावेळी राणीला त्रास होत असतो, पण राणी बोलण्याच्या अवस्थेत अजिबात नसते. तर त्यावेळी आता इथे ही जी मालती आहे ती नाटक करू लागते. ती बोलते की तिला एक काम धड करता येत नाही. एक काम करत असताना हिने अभ्यास कशाला करायचा, म्हणजे हिची बोटं चिरली नसती ना. तर त्यानंतर आबा म्हणतात की हे बघ राणी, तू ना काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तर आता इंद्रा बोलतो की आबा हे पहा, राणीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, कारण तिचं ते रक्त थांबण्याचं नावच घेत नाहीये. तर आता इथे इंद्रा बोलतो की चल राणी, आपण हॉस्पिटलला जाऊयात. तेवढ्यातच मालती मध्येच बोलते. मालती म्हणते की हे बघ इंद्रा, एवढं काही झालं नाहीये तिला हॉस्पिटलला नेण्या इतकं. तर त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की आई, तू हे काय बोलते आहेस. अगं तिचं रक्त जे आहे ते थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि तू बोलतेस की एवढं काही झालं नाहीये. तुला कसं काही वाटत नाही ग, जरा तरी थोडीशी काळजी घे तिची, थोडीशी तरी माया दाखव. तर त्यावेळी मालती गप्प बसते. मालती म्हणते की ह्या औदसेने माझ्या इंद्राचा इतका महागडा शर्टही खराब केला. तर त्यानंतर मालतीचे इंद्राच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं, पण तिचं लक्ष असतं तिच्या इंद्राच्या शर्टकडे, कारण तिने कालच तो शर्ट इंद्राला घालायला दिलेला असतो आणि तो खूप महागडा असतो हे तिने राणीला देखील सांगितलेलं असतं. आणि मला ती इथे बोलते की मुद्दाम हिने माझ्या इंद्राचा शर्ट खराब केलेला आहे. तर आता इथे ती बोलते की ही ना मुद्दाम करते, हिला फक्त मला त्रास द्यायचा आहे आणि माझ्या इंद्राला त्रास द्यायचा आहे. तर त्यावेळी आता ही बोलते की मला ती बोलते की इंद्राने ना हिला दवाखान्यात नेलंच नाही पाहिजे. तर त्यानंतर इंद्रा बोलते की राणी चल, उशीर करून चालणार नाही, काहीही झालं तरी आपल्याला हॉस्पिटलला हे जावंच लागणार आहे. तर त्यानंतर आता इथे आबा बोलतात की हो इंद्रा, चल तू राणीला हॉस्पिटलला घेऊन जा. तर त्यानंतर आता इंद्रा देखील राणीला घेऊन हॉस्पिटलला जातो. इकडे आता आबा जे आहे ते मालतीवरती भडकतात. आबा म्हणतात की मालती, तू जरा तरी काळजी करायची ना तिची. अगं तिला एवढं लागले, ती किती करते आपल्या सगळ्यांसाठी आणि तू तिला अशी बोलतेस. हे बघ, हे ठीक नाही आहे, तू जरा तरी माया दाखवायला पाहिजे होतीस. तर त्यावेळी आता इथे मालतीला आबांचा राग येतो. मालती बोलते की ही पहा, ती काळजी करण्याच्या लायकीची अजिबात नाही, त्यामुळे मी कधीच बदलणार नाही. इकडे आता इंद्रा जो आहे तो राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला आहे आणि इकडे आल्यास तो डॉक्टरना म्हणतो की प्लीज तुम्ही एकदा पहा, तिला खूप लागलं आहे, काय झालं आहे. तर त्यावेळी आता इथे डॉक्टर बोलतात की हो हो, तुम्ही जरा शांत व्हा, एवढे पॅनिक होऊ नका, मला अगोदर पाहून तर द्या किती लागले, काय झाले नेमकं. तर त्यावेळी डॉक्टर जे आहे ते राणीची जखम चेक करतात आणि त्यानंतर ते स्वच्छ वगैरे करून तिथे पट्टी वगैरे लावून देतात. तर त्यानंतर आता इथे ते इंजेक्शनही द्यायला तयार झालेले असतात, पण राणी मात्र इंजेक्शनला खूप घाबरत असते. तर आता इथे राणी बोलते की इंजेक्शन. तर राणी डॉक्टरांकडेही पाहत असते आणि इंद्राकडेही पाहत असते. तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे त्याला हे माहीत आहे की राणीला इंजेक्शनची भीती वाटते. तर लगेचच इंजेक्शन पाहून झाल्यानंतर राणीने लगेचच इंद्राचा हात घट्ट पकडलेला आहे आणि इंद्रानेही तिचा हात घट्ट पकडला आणि इकडे डॉक्टरांनी तोपर्यंत ते इंजेक्शनही दिलेलं आहे आणि ते इंजेक्शनही देऊन झालं आहे. तर राणी बोलते की डॉक्टर, द्या ना इंजेक्शन. त्यावेळी डॉक्टर बोलतात की मॅडम, इंजेक्शन देऊन झालेलं आहे. तर असं म्हटल्यानंतर राणी आणि इंद्रा एकमेकांकडे पाहून हसतात आणि डॉक्टर बोलतात की एवढं काही काळजीचं कारण नाही आहे, फक्त मी जी काही पट्टी दिली आहे आणि काही मलम दिला आहे तो तुम्ही व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून लावायचा आहे. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की ठीक आहे डॉक्टर. तर ते इंद्रा आणि राणी तिथून जातात. इकडे आता घरी इंद्रा आणि राणी दोघेही जण घरी पोहोचतात. घरी आल्याच आता आबा राणीची काळजी घेऊ लागतात. आल्याच आबा बोलतात की राणी तू बस इथे.
तर मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आबा लगेचच जाऊन पाणी घेऊन येतात आणि राणी बोलते की आबा प्लीज एवढं सगळं करण्याची काही गरज नाही आहे. तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की नाही राणी, तुला जरा जास्त जखम झाली आहे, त्यामुळे तू काळजी घ्यायची आहे. तर मालती लगेच तिथे येते. मालती आल्यानंतर बोलते की काय काय काळजीचं कारण नाही आहे ना. तर इंद्रा आणि राणी तिथेच असतात. तर त्यावेळी राणी बोलते की नाही, काही काळजीचं कारण नाही आहे. तर त्यानंतर इथे मालती बोलते की ठीक आहे, मग आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे, तर चल स्वयंपाकाला लाग. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आई, अगं तू काय करतेस, हे बघ तिच्या हाताला किती लागलं आहे आणि ती कशी बनवणार आहे स्वयंपाक. तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, मी करेल सगळं काही. तर आता इकडे मालतीला वाटतं की इंद्रा मुद्दाम तिची काळजी करतोय, उगाचच तिची काळजी करतोय. तर आता इथे मालती बोलते की इंद्रा ती बोलतीये ना ती सगळं काही करेल, मग करू देत ना तिला. तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, मी अजिबात जराही अभ्यासासाठी हे करणार, हलगर्जी करणार नाही. तू आता फक्त अभ्यास करायचा आहे. तू दोन कामं एक वेळेस करू शकत नाही. तू पाहिलंच ना दोन कामं करताना तुझे काय हाल झाले आहेत. त्यामुळे राणी आता इथून पुढे तू अजिबात स्वयंपाक वगैरे करायचे नाही. मला फक्त तुझ्या हातात पुस्तकं पाहिजे आहेत. तर त्यामुळे इथून पुढे तू स्वयंपाकही करणार नाही आणि घरातलं कुठलं कामही करणार नाही. तर मला ती लगेच रिॲक्ट होते आणि बोलते की मग मग घरातली कामं कोण करणार आणि ही महाराणी बसून राहणार. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे पहा, घरातली कामं मी करेल. असं म्हटल्यानंतर मालतीचा तर संताप होतो, कारण तिला याचा खूप राग येतो. तिला वाटतं की इंद्रा काय हिच्या पुढे पुढे करतोय. तर त्यावेळी मालती बोलते की नाही हा इंद्रा, मला हे अजिबात चालणार नाही. माझ्या मुलाने असं राबावं आणि हिने महाराणीसारखं बसून राहावं, मला हे अजिबात सहन होणार नाही. ते काही नाही, काहीही झालं तरी ही राणीच घरातला स्वयंपाक आणि काम करणार आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई, मी इथून पुढे तुझं ऐकून घेणार नाही. राणीला आता अभ्यासाला खूप कमी वेळ राहिलेला आहे, त्यामुळे ती अभ्यासच करेल आणि माझा हा शब्द फायनल आहे. तर त्यावेळी मालती बोलते की हे बघ इंद्रा, तू माझ्या पुढे जायचं नाहीस. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ आई, तुला असं वाटत असेल तर एक काम कर, तूही कामात मदत कर ना. तर आबा बोलतात की हो मालती, तुम्हाला जर एवढीच काळजी वाटत असेल तर तुम्ही करा ना कामं. तर मालती बोलते की नाही, मी ही घरातली कामं करणार नाही आणि इंद्रालाही करू देणार नाही. तर आता इथे पुन्हा इंद्रा बोलतो की आई हट्ट करू नकोस. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, मी हट्ट करत नाही आहे. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ, मी तुला ऑर्डर देतोय आणि मी जे सांगेल तेच करायचं. तर त्यावेळी मालतीला राग येतो इंद्राच्या बोलण्याचा. तर त्यानंतर मालती इथे बोलते की इंद्रा तू जरा जास्तच बोलतोयस हां. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ आई, आता या सगळ्यावरून भांडणं होतील. तर मग इथे राणी बोलते की प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा, तुम्ही दोघंही कामाचा लोड घेऊ नका, मी करेल सगळं काही मॅनेज. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का, हे बघ तुझ्या हाताला खूप जास्त लागले आणि एकतर मला हा प्रश्न आहे की तुझ्या हाताला एवढं लागलंच कसं काय, फक्त भाजी चिरताना एवढं लागूच शकत नाही. तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर मालती मात्र इथे शांत होते, कारण तिला कुठेतरी वाटू लागतं की या राणीने इंद्राला काहीतरी सांगितलं आहे. पण आता राणी म्हणत असते की नाही सर, हे पहा भाजी चिरतानाच मला हे लागलं आहे. तर इंद्रा बोलतो की मला सांग राणी, तू खोटं तर बोलत नाही आहे ना माझ्याशी, तू खरंच सांग की हे सगळं कशामुळे झालं आहे. तर त्यावेळी राणी बोलते की सर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मला हे फक्त भाजी चिरतानाच लागलं आहे, दुसरं काहीही झालेलं नाही आहे. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, चल तू आता अभ्यास कर. असं म्हणत इंद्राने राणीच्या हातात पुस्तकं ठेवली आहेत आणि इंद्रा बोलतो की आता मी काम आवरायला घेतो. असं म्हणत तो किचनमध्ये गेलेला आहे आणि इकडे मालतीला प्रचंड राग आलेला असतो. तर आता इथे आबा मालतीकडे येतात आणि मालतीला म्हणतात की मालती, ह्यामध्ये तुम्ही इंद्राची मदत केली पाहिजे. तर आता मालती म्हणत असते की नाही, मी कुणाचीही मदत करणार नाही. तर आता इकडे इकडे ही उर्मिला आणि विक्रांत दोघेही जण बोलत असतात. त्यावेळी विक्रांत म्हणतो की आता लवकरच आपल्या हातात एक व्यक्ती येणार आहे. तर आता इथे उर्मिला बोलते की हो, आणि मला माहीत आहे ती कोण असेल, आणि आजच मी घरी गेली होती मालती आईकडे आणि त्यांना जी सामान हवी आहे तीच घेऊन गेली होती. तर त्यावेळी आता इथे उर्मिलाही बोलते की मला माहीत आहे आपल्या हाती तीच लागणार आहे आणि आपण जे सांगेल तीच करणार आहे. तर आता इथे हा जो विक्रांत आहे तो बोलतो की खूप बोलतात ना, म्हणजे नाती बनवतात आणि त्यांचं खूप घट्ट नातं आहे, बघूयात आता काय होतंय ते. आता कसं कोण वेगवेगळं होतंय ते बघूयातच.
तर आता विक्रांतला हे घर तोडायचं असतं, जे की राणीने म्हणजे इंद्रा आणि राणीचं प्रेम, आबा आणि राणीचा विश्वास हे सगळं काही तोडून काढायचं असतं. त्या सगळ्यांमध्ये भांडणं लावायची असतात आणि हळूहळू करून त्यांचा अपमान करायचा असतो. तर त्यानंतर विक्रांतच्या डोक्यात फक्त एवढंच असतं, एकदा की ते या घरात आले त्यानंतर आपण फॉरेनला निघून जायचं आहे आणि हे घर वगैरे सगळं काही गोड बोलून विकून टाकायचं आहे. तर त्यानंतर आता इकडे विक्रांतचा आणखीन एक प्लॅन असतो. विक्रांत उर्मिलाला सांगतो की उद्या 1 मे आहे आणि याच दिवशी मी कामगारांसाठी काहीतरी करणार आहे. तर आता उर्मिला बोलते की म्हणजे विक्रांत तुला काय म्हणायचं आहे, तू कामगारांसाठी नक्की काय करणार आहेस? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की जसं आबांनी त्यांच्या कामगारांसाठी केलं, कामगारांच्या मनात आबांबद्दल किती विश्वास आहे, किती आदर आहे, तो मला निर्माण करायचा आहे माझ्याबद्दल आणि मला तेच प्रेम हवं आहे कामगारांचं. त्यासाठी मी उद्या एक गोष्ट करणार आहे. तर आता उर्मिला विचारत असते की नक्की तू काय करणार आहेस? पण विक्रांत इथे काही सांगत नाही. तर त्याच नंतर आता इकडे राणी ही इंद्राला बोलत असते की उद्या महाराष्ट्र दिन आहे, उद्या 1 मे आहे आणि या दिवशी आपण असं काहीतरी करूयात जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच आनंद मिळेल. तर आता इंद्रा म्हणत असतो की नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? तर त्यावेळी राणी बोलते की आपण फॅक्टरीमध्ये आणि सगळ्या कामगारांनी मिळून सहभोजनाचा कार्यक्रम करूयात आणि सगळेजण एकत्र जेवूयात. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हो, तुझा बेत तर भारीच आहे. तर ठीक आहे, करूयात आपण 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करूयात. तर त्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणीचा प्लॅन असतो आणि तो यशस्वी होण्यासाठी त्यांना आज काहीतरी तयारी करायची असते. तर पुढील भागात इंद्रा आणि राणी दोघेही जण सायकलवरती त्यासाठी चाललेले असतात. तर त्यावेळी राणी बोलते की खरं तर मला असंच राजासारखं कुणीतरी सायकलवर घेऊन जावं अशी माझी इच्छा होती. तर आता इंद्रा बोलतो की मग राणी तुझी इच्छा पूर्ण झाली आहे का? तर आता इंद्रा राणीकडे पाहून रोमॅन्टिक झालेला आहे आणि राणीलाही तसंच काहीतरी वाटू लागतं. राणी बोलते की सर तुम्ही खूप बदलले आहात. अगोदर तुम्हाला कामगारांविषयी काहीही प्रेम किंवा जिव्हाळा काहीच नव्हता, पण आता तुमच्या डोळ्यात तुमच्या मनात सगळीकडे दिसतंय की तुम्हाला कामगारांचा किती आदर आहे आणि हे पाहून मला खूप बरं वाटतंय. फक्त कामगारांसाठीच आपण या घरातून बाहेर पडलो आहेत आणि काहीतरी करायला या सायकलवरती निघालो आहोत, यातच मला खूप आनंद आहे. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण हसत आता उद्याचा जो काही प्लॅन आहे तो करणार आहे. तर उद्याचा भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.